कोणकोणते पाठ कमी केलेत? हो, कोणकोणते पाठ कमी केलेत? हॅलो, सुजलनं पाहिला का सिलेबस कमी झालेला? नाही मॅडम, तुम्ही पाठवलं नाही वाटतं. नाही पाठवली होती ना लिंक. अरे माझं 2 दिवस नाही का थोडं ह्याच्यातच गेले, पाहुणे आले होते ते, आणि काल तर सरांची आई गेली म्हणून आम्ही तिकडच होतो दिवसभर. पाहणं झालं नाही, आज पाहते. चला, तुम्हाला या पहिल्या 4 पाठामध्ये काही अडचण आहे का? हो, काही समजलं नाही असं काही आहे का? 1 ते 4 पाठ झालेत आपले. सौरभ, समजलं मॅडम पूर्ण. सगळं समजलं, ठीक आहे. काय नाही अडचण नाही का आकांक्षा? ठीक आहे. आपण आता पाहणार आहोत की एक होती समयी. आता समयी ही उत्तम कांबळे यांची ही कथा आहे. अतिशय सुंदर कथा आहे. तुम्ही पाहिली असेल, वाचली असेल. समयी समयी तुमच्या समोर डोळ्यासमोर आली असेल. समयीची आकृती आली का? आपल्या देवघरात असलेली समयी आठवते का सर्वांना? ठीक आहे. देव मंदिरात गेलं, मंदिरात असते समयी. एक ठाणवई असते आणि ठाणवईला पुढं हे असं 5 दिवे लावण्यासाठी पुढं केलेलं असतं आणि त्याच्यात दिवा लावलेला असतो आणि वाती व तेलवात घातलेली असते. ही समयी असते. समयी कशाचं प्रतीक आहे? तुम्हाला समयीच माहित नाही काय? तुम्हाला समयी माहितीये का कोणाला? हो मॅडम. छान छान. तर समयी हे कशाचं प्रतीक आहे? का लावतात समयी? का लावली जाते समयी? उर्मिला, उर्मिला हे कोण आहे? सौरभ, आईचं नाव येते काही की? हॅलो, तुझं नाव काय रे? आईचं नाव आहे मॅडम. हा हा, मला वाटलंच. तुझं काय नाव? समर्थ शेंडगे. हो का, बर बर. हा? समर्थ शेंडगे ना? हा. हा. हे हो समयी मॅडम. का लावली जाते? हे साधं सोपं गणित आहे. उजेड होण्यासाठी. उजेड मिळवण्यासाठी, अगदी बरोबर. आणि ही उजेड मिळवण्यासाठी समयी लावली जाते. आता ही आपल्या पाठातली समयी कोणती आहे? कोणता उजेड लावलाय त्या समयीने, किंवा समयी जिला म्हटलंय त्यांनी कोणता उजेड लावलाय हे आपल्याला आता पाहायचे. उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक आहेत. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या आहेत. रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन. फिरस्ती हे सदर नाही का लोकसत्ताला यायचं पहा पूर्वी, खूप वर्ष आलं, आणि या फिरस्तीला त्यांना खूप खूप पुरस्कार मिळालेले आहेत. विविध पुरस्कार मिळाले. तर त्याच्यामध्ये फिरस्ती या त्यांच्या कादंबरी ललित लेखनाला पुरस्कार प्राप्त आहेत. फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट. किती सुंदर नाव आहेत. एक एक पाऊल गेलं तर ती वाट बनते आणि ती वाट पाऊल वाट होते इत्यादी ललित लेखन. 5व्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष,
खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. कोण? उत्तम कांबळे हे लेखक. आदिवासी भागात बघा वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या कादंबऱ्या, वेगवेगळे ललित लेखन हे त्यांचे प्रसिद्ध आहेत. या ललित लेखनापासून आपण पाहतो की पत्रकारितेसाठी पत्रकार पण आहेत, लेखक पण आहेत. आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा. कुठं? आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्र. पूर्व प्राथमिक म्हणजे कोणतं? 1 ते 4, त्याच्याही आधीच 1 ते 4 हे पूर्व प्राथमिक. आणि याची गंगा कोणती गंगा? 1 ते 4च्या आधीची जी गंगा आहे, शिक्षणाची गंगा, घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका. काय काम केले या समयीनं? पूर्व प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागात, आदिवासी भागात, कुठे? ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये त्यांनी देण्याचं काम केले, घरोघरी पोहोचवले. ही शिक्षणाची गंगा. आता गंगा का म्हटलं असेल? कारण विद्यार्थी किंवा माणूस किंवा कोणी पण अखंड शिकत असतो. काही ना काही त्रुटी असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्या अनुषंगाने तो खूप काही शिकत जातो, खूप काही शिकतो साहित्य निर्मितीसाठी. आणि म्हणून म्हटलंय की शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे. आणि नुसतंच पोहोचवून जमत नाही, ती आली का? तुम्हाला कसं आता ओढ लागली, मॅडम हे करा म्हणून, तुम्हाला जशी ओढ लागते की आम्हाला हे द्या, आम्हाला लिंक पाठवा, ही जी ओढ आहे ना मित्रांनो, ही ओढ एक आत्मीयता असते. कशाची? शिक्षणाची. थोडा उशीर झाला, उशीर तर नाही, 9:20ला आपण ठरवलंय क्लास घ्यायचा आणि मी ते सिलेबस पाहत होते. तर ह्या आपल्याला जशी ओढ असते ना शिक्षणाची, तशी पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा काय करायची? सर्वांपर्यंत पोहोचवायची. आपले अवघे आयुष्य वेचले. कुणी? एका समाजसेविका, शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांनी. कोणी हे केलं? अनुताई वाघ. अनेक चित्रपट आहेत बघा अनुताई वाघवर. सेवाव्रती, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोघी महिला कार्यकर्त्या, त्यांच्यावर कशी कुऱ्हाड कोसळली. त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवलं आणि शिक्षणाची गंगा अव्याहतपणे, अविरतपणे आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी आपलं सर्वस्व आयुष्यपणाला लावलं. सोपी गोष्ट नाहीये की आपलं आयुष्य, आपलं सगळं सोडून, आपले सगळे हे पाहून त्यांनी काय केलं? समाजासाठी, शिक्षणासाठी अहोरात्र झटल्या. आणि यांच्या कार्याचा परिचय अनुताई वाघ यांनी करून दिला आहे. 10वीला एक सुंदर धडा आहे, बालसाहित्यिका गिरिजा कीर, आणि तो लिहिलाय डॉक्टर विजया वाड यांनी. या विजया वाडच्या ह्या पुस्तकामध्ये अनुताई वाघ यांच्याबद्दल पुस्तकं लिहिली. कुणी? गिरिजाबाईंनी. म्हणजे एवढ्या मोठ्या लेखकाच्या लेखिकेने ह्यांच्याबद्दलचं पुस्तक लिहिलंय. चित्रपटकारांनी चित्रपट काढला अनुताई वाघ, सेवाव्रती अनुताई वाघ. आणि हे अशा आपल्याला पाहायला मिळाले पाहिजेत हे चित्रपट, किंवा आपण पाहिले पाहिजे शोध घेऊन. तर यांचा परिचय करून दिला आहे. कोण आहेत अनुताई वाघ? समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ. आता तज्ञ शब्द कसा लिहिलाय? त, ज आणि ज्ञ. याच्यातला ज उच्चार कसा आहे? सायलेंट आहे. मग वाचायचा कसा? तज्ञ नाही वाचायचा, शिक्षण तज्ञ. कसा वाचायचा? शिक्षण तज्ञ. अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले. बघा, डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. असाच एक मुलगा असतो,
तरुण युवक, मी तुम्हाला 2-2 शब्द सांगते, तरुण युवक जवान, पण डिप्रेशन मध्ये गेलेला, नैराश्यामध्ये गेलेला, त्याला एक असं वाटतंय की मी काही केलं तर मला अपयशच येते, या मुलाला वाटते. मग त्याने काय केलं, त्याचा अंतरात्म्याचा आवाज आला आणि त्याला सांगितलं, कोणीतरी तिथं कोणीच नव्हतं आजूबाजूला, त्याला असं सांगितलं की तू जा आणि डोंगराला काय मार, धडका मार, डोंगराला धडका मार, जायचं आणि धडक मारायची, जायचं आणि धडक मारायची. मित्रांनो, तो मुलगा, तो युवक, तो तरुण सकाळी सूर्योदयापूर्वीपासून, म्हणजे 5च्या पूर्वी, 6च्या पूर्वीपासून 5-5:30, 5 ते संध्याकाळी उशिरापर्यंत, सूर्यास्तापर्यंत, संध्याकाळच्या 6 पर्यंत, 6ला कधी, 6:15ला कधी सूर्यास्त असतो आणि तसाच सूर्योदय पण असतो. आणि या एवढ्या काळामध्ये त्यांनी एवढ्या धडका मारल्या, किती कालावधी गेला, रोज त्याचा नित्यक्रमच. घरी विचारायचे कुठं चाललास, तो म्हणायचा मी तिथं चाललोय, आईला सांगायचं आणि जायचा. इतका नाराज झाला होता, इतका निराश झाला होता की त्याला वाटायचं आपल्याला कोणत्या खेळात पण यश नाही, आपल्याला कुठे पण यश नाही, आपल्याला गाण्यात यश नाही, आपल्याला कुठेच यश नाही, असं तो नाराज झाला होता. मग आई पण परेशान झाली, वडील पण परेशान झाले. मग तो मुलगा काय केला, कुठे गेला, रोज सकाळी उठायचा, कधी, सूर्योदयापूर्वी आणि सूर्योदयानंतर, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा डोंगराला जाऊन धडका मारायचा. कंटाळा आला की बसायचा, पुन्हा धडका मारायचा. 6 महिन्याचा काळ तो. किती महिन्यांचा, 6 महिन्याचा काळ जातो. 6 महिने झाले की परत तो घरी येतो, परत नाराज होतो, मी धडका मारायलो, मी हे करायलो, याच्यात काही मला हे नाही, म्हणतो तो, इंटरेस्ट नाही, मला काहीच फरक पडत नाही. परत त्याला एक आतला आवाज येतो, अरे तू बघ ना, तू कुठे जा, बाथरूम मध्ये जा. त्याला वाटतं मी बाथरूम मध्ये जाऊ, आता बाथरूम मध्ये तर जायचंच आहे, पण गेलोय, पुन्हा तिथे एक आरसा होता, तो म्हणतो, आवाज, अदृश्य आवाज म्हणतो की तू त्या आरशाकडे पहा. कुठे पहा, आरशाकडे पहा. मग म्हणतो तुझा शर्ट काढ. मग तो, त्याला खूपच भीती वाटायली की मला कोणीतरी असं सांगते की बाथरूम मध्ये जा, शर्ट काढ आणि पहा, आणि असं म्हटलं की त्याला खूपच हे वाटायला, त्याला त्याची लाज वाटायला लागते. पण तो म्हणतो नाही, आतला आवाज आहे ना, त्याला वाटतं मला देवानीच सांगितले. आणि मग कुठेतरी श्रद्धाळू असतात ही मुलं, आणि आपल्या मनातली श्रद्धा हे करण्यासाठी तो काय करतो, अंगातला शर्ट काढतो. कुठे उभे राहतो, आरशासमोर. आरशासमोर उभा राहिला हा मुलगा. मग त्याला, तो म्हणला काहीच फरक नाहीये. मग त्याला पुन्हा आतला आवाज येतो, काय झालं असेल हो, त्यांनी रोज धडका मारल्या डोंगराला, तर काय झालं असेल, सौरभ, शेंडगे, विचार करा ना, काय झालं असेल. हा, हॅलो शुभम, बोल. हा, ऐकू येत नाही. मॅडम, हा, अंग झाले असतील त्याच्या. हो का, ठीक आहे. सुजल, मॅडम त्याची बॉडी बनली. अगदी बरोबर, खूप छान, तुझ्यासाठी टाळ्या. तर आपण विचार पण करायला शिकलं पाहिजे ना, नुसतेच आपले 1 ते 5वा धडा चालू आहे, मग आपण हे पाहिलं पाहिजे. त्याला बॉडी बिल्डर झाला तो, काय झालं, त्याचा बॉडी त्याची चांगली झाली, हेल्थ चांगली झाली. मग त्याला देवाने सांगितलं, तुझे हात बघ, तुझे मसल्स बघ, तुझे खांदे बघ, तुझी छाती पहा. आणि मग त्याला वाटायला की आपलं शरीर, आपलं पिळदार शरीर झाले, आता आपण काहीतरी करू शकतो. मित्रांनो, मला या गोष्टीतून एवढंच सांगायचंय की आपण जे व्रत घेतलंय ना, ते मनापासून केलं पाहिजे. आता कुठलंही व्रत म्हणजे काम, काय आहे, व्रत म्हणजे काम, जे आपण मनापासून करतो ना, ते काम. भगवंत म्हणतात, सश्रद्धया हुतम दत्तम, सश्रद्धांतःकरणाने केलेलं काम परमेश्वराला प्रिय असतं. कोणाला प्रिय असतं, परमेश्वराला. आता परमेश्वर म्हणजे कोण, आपला समाज, आपल्या अवतीभोवतीची लोक. चांगलं काम केलं की ते खरंच दखल घेतात.
बरोबर आहे का? आणि मग हे असं काम करण्यासाठी त्याला असं वाटतं की आपण एवढ्या धडका मारल्या डोंगर काही हलला नाही जागचा. मग त्याला पुन्हा आवाज आला की मी तुला डोंगर हलवायला थोडीच सांगितलंय. कशाला सांगितलंय? डोंगर हलवायला मी सांगितलेलं नाहीये. मी काय सांगितलंय? ओन्ली फक्त आणि फक्त धडक मारायची. काय करायचे? धडक मारायची. आणि धडक मारल्यानंतर हा मुलगा याचं शरीर सौष्ठव्य बनलं. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वराः. सगळ्यात आपलं जर दुखायले, आपल्याला जर भूक लागली, आपल्याला जर काही व्हायले, तर आपलं मन लागेल का अभ्यासात? नाही. मग सगळ्यात पहिलं काय? शरीरम शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वराः. आणि हे शरीर आपलं चांगलं ठेवलं पाहिजे. मग हे डोंगरासाठी फुलं ह्या पुस्तकातून हा पाठ घेतला आहे. मग आता हे डोंगर म्हणजे काय? व्यक्तींना दिलेली उपाधी आहे. काय कुणाला दिले ही उपाधी? ही उपाधी दिलेली आहे सेवाव्रती, समाजसेविका, शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांना. कोणाला दिली ही उपाधी? शिक्षण तज्ञ, समाजसेविका अनुताई वाघ यांना ही उपाधी दिली. हे एकच गोष्ट नाहीये याच्यामध्ये. या पुस्तकामध्ये अनेक स्त्रियांबद्दल, अनेक पुरुषांबद्दल, अनेक चांगल्या समाज कार्यकर्त्याबद्दलचे विचार या पुस्तकातून मांडलेले आहेत. काय नाव आहे पुस्तकाचं? डोंगरासाठी काही फुले. या पुस्तकातून हा पाठ घेतला आहे. आता आपण पाठाचं वाचन करूया प्रत्यक्षच, आणि एक एक पॅरेग्राफ झाला की आपण त्याचं विश्लेषण करूया. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसवाडच्या टेकडीवर ज्ञान यज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानंतर कोसवाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याच्या कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अनुनं आभाळ एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. कशासाठी? कधीही पराभूत न होण्यासाठी अनुताई ह्या काय केल्या? जिद्दीनं उभं राहिल्या. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. काही माणसं वादळ झेलतात, तर वादळ म्हणजे काय? संकट. कोणते कोणते संकट येतात? तुम्ही पाहिलं असेल बातमीमध्ये काल किती 2-4 दिवसापासून किती वादळ आले त्यांच्या जीवनात. आधी आलं वादळ, तोक्ते वादळ, आणि त्याच्याबरोबर ह्या तोक्ते वादळ झालं. त्याच्यानंतर पुन्हा आता पाऊस किती आलाय पहा. तळीयेवाडीचे फक्त 30 कुटुंबाची वस्ती असलेले हे गाव आहे वाडी छोटीशी, आणि ह्याच्यातले सगळे लोक भुईसपाट झालेत घरात. मग हे वादळ किती मोठं आहे. या कोरोनानं तर आपल्याला खूप शिकवलं, माणसं जपायला शिकवली. माणसं आपल्यातलीच नातेवाईक, आपल्याच जवळची लोक आपल्याला सोडून इहलोकीचा प्रवासाला निघून गेली. किती मोठं दुःख आहे. हे दुःख झेपणं आणि पचवणं, झेलणं आणि पचवणं. झेलणं म्हणजे काय? झेलणे म्हणजे माहिती ना तुम्हाला? वर फेकायचं आणि झेलायचं, खाली पडू द्यायचं नाही.
बरोबर आहे. झेलणे. तुम्ही गजगे खेळता का? गोट्या खेळता का? बॉल झेलायचा आणि परत हातात पकडायचा. ते पचवता आलं पाहिजे. किती हो. हा. आम्ही लहानपणी गजगे खेळायचो हं. वर फेकायचा, खालून असा घ्यायचा ते, पण खाली पडू द्यायचा नाही. पडलं की डाव गेला. हे बैठे खेळात आहे. तर माणसं वादळ झेलतात आणि पचवतात. पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. हीच माणसं कशी होतात? खूप मोठी होतात. आशाताईंनी सांगितलंय का आपल्या मुलाखतीत? आशाताई कोण? आशा भोसले, की आत्यंतिक सुखी माणसं कधीही यशस्वी होत नाहीत. तसं काही नसतं, पण सरासरी तर ही यशस्वी होण्यासाठी माणसाला काय हवी? अंतःप्रेरणा हवी, जिद्द हवी. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. तर माणसं काय असतात? कधी कधी ही वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हार मधल्या कुठं काम होतं त्यांचं? जव्हार मधील कोसबाड. कोसबाड गावाचं नाव आहे, टेकडीचं नाव आहे, आणि या टेकडीवर अनेक गावं आहेत छोटी छोटी बसलेली. आणि या टेकडीवर त्यांनी काय सुरू केलं? ज्ञान यज्ञ. आता ज्ञान आणि यज्ञ किती भारदस्त शब्द वापरलाय पण. ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. काय करावे लागेल? यांचा समावेश पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं काय काम केलं त्यांनी? कोण सांगते? अनुताईंनी कोणतं काम केलं? हॅलो, बोलत जा हो. कोणतं काम केलं अनुताई वाघ यांनी? शोएब, समाजसेवा. अजून आदिवासी पाड्यामध्ये शिक्षण देण्याचं काम केलं. अगदी बरोबर, खूप छान. टाळ्या वाजवा. ही खूप छान, की दोन्ही कामं त्यांची खूप चांगली आहेत. आता ह्याच्यामध्ये आलेलं आपल्याला काय पाहिजे? की ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे काय? तुम्ही यज्ञ पाहिलाय का कुठं? तुम्ही यज्ञ पाहिलाय का कुठं केलेला? ठीक आहे, नाही पाहिला. यज्ञासाठी काय करतात? एक कुंड तयार करतात. कुंड कशात असतं? विटांचं. 4 चौकोन करतात आयताकृती, आणि ह्या आयताकृती चौकोनामध्ये 3-3 विटा, 4-4 विटा लावल्या जातात आणि त्याच्यामध्ये समिधा आणून टाकतात. हे अतिशय मंत्र म्हणून पवित्र ठिकाणी आपल्या ठिकाणच्या आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नीमध्ये हे पदार्थ टाकले जातात. काय काय असतं? दुर्वा, समिधा. मग आता दुर्वा म्हणजे काय? गवत. समिधा म्हणजे काय? लाकडं. आणखी काय असतं? लाकडं म्हणजे छोटे छोटे. आणि धलप्या, गुगुळ टाकला जातो. गुगळ आणि ज्वाला ग्रहण करते. कर्पूर टाकला जातो म्हणजे कापूर टाकला जातो. आणि आपल्याला ही काय आहे? परमेश्वराजवळ ही यज्ञ केल्यावर आपण डायरेक्ट आपला संपर्क कोणाशी येतो? परमेश्वराशी येतो. अशी एक धारणा आहे, असा एक समज आहे. आणि अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले. कसे? अशा कुंडामध्ये, यज्ञकुंडामध्ये स्वतःचं जीवन समर्पित केलं. कोणासाठी? कोसबाडच्या टेकडीवरील जनतेसाठी, लोकांसाठी. कशासाठी? कोसबाडच्या टेकडीवरील लोकांसाठी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली, आणि म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय. टिपा थोडीशी मोठी आहे, टिपा थोडीशी मोठी आहे, पण समजले पाहिजे. विधीपूर्वक. आता विधीपूर्वक म्हणजे काय? ते आता विधीपूर्वक याचा अर्थ असा होतो की स्वच्छता करणे. कशाची? त्या जागेची.
त्या जागेची स्वच्छता करून त्याच्यावर पिठाने किंवा रांगोळीनी सुशोभित केलं जातं ते स्थान सभोवताली. मग हे दुर्वा, लाकडं, समिधा, उदबत्ती सगळं लावलं जातं. आणि मग जे काही करायचे आपले उद्दिष्ट साध्य करायचे त्याच्याबद्दल आपण त्याच्यात विचार केला जातो आणि त्याला म्हणतात की ज्ञानकुंड, ज्ञानयज्ञ. आणि हे ज्ञानयज्ञ कसा आहे, तेवत ठेवलाय. आता आपला यज्ञ झाला की त्याच्यातला अग्नी आहे तो शमतो म्हणजे शांत होतो. तर तसं नव्हे, तर यज्ञ त्यांनी कोणता यज्ञ केलाय? ज्ञान देण्याचा, ज्ञानदानाचा, ज्ञान प्रसाराचा, शिक्षण प्रसाराचा यज्ञ त्यांनी अखंड तेवत ठेवलाय. कुठपर्यंत? आपल्या हयातीपर्यंत. जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत त्यांनी हा ज्ञानयज्ञ तेवत ठेवला आहे. आता ज्ञानयज्ञ ही टिपा आहे, मी तुम्हाला सांगितलंय, अगदी तशीच तुम्ही लिहून काढण्याचा प्रयत्न करा. तुमचे मनातले शब्द घातले तरी चालतील त्याच्यामध्ये, की असं काही खूप ह्याचीच भाषा आली पाहिजे असं काही नाही. विधीपूर्वक, विधीने युक्त असा हा यज्ञ करणे त्याला म्हणतात ज्ञानयज्ञ. राहील लक्षात? ही खूप मोठी संकल्पना आहे ज्ञानयज्ञ. कुठल्याही गोष्टीचा यज्ञ करतो आपण आणि या यज्ञाची सांगता समापन म्हणजे शेवटी भोजनाने होते. पण त्यांनी त्याच्यात आहुती कोणाची दिली? स्वतःची. स्वतःचं आयुष्य प्राणपणाला लावलं. समजलं? इथं थांबूया आपण. पुन्हा हे सगळं हे होत नाही हो रेकॉर्ड. हो मॅडम. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद सगळे जॉईन झाल्याबद्दल.